नराधमाला फाशी नाही भेटू शकत। मालेगाव तालुक्यामध्ये या चिमुकलीसोबत या नराधमाने काय केले हे सर्वांनाच माहिती आहे आणि या नराधमाला तर शिक्षा भेटलीच पाहिजे। त्यासाठी आपण सोशल मीडियावर जोपर्यंत या नराधमाला शिक्षा भेटत नाही तोपर्यंत व्हिडिओज वगैरे बनवतच राहू। पण ना एवढे सगळं करून आहे ना काय होतं हेच कळत नाही। 13 वर्षाची जी मागे घडला आर्यासोबत, तिला ही म्हणजे जात्याचं पाते तिच्या डोक्यामध्ये घातलं, एक तर घाणेरडं कृत्य तर केलंच आणि ह्या 3 वर्षाची चिमुकलीवर सुद्धा घाणेरडं कृत्य करून तिच्याही डोक्यामध्ये दगड घातला। किती घाणेरड्या पद्धतीने तुम्ही तर सर्व बघितलंच असेल। म्हणजे कितीच नीच वृत्तीचा माणूस होता हा, कितीच नीच वृत्तीचा। आणि याला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे। खूप खूप अशी इच्छा आहे की याला ना असं जागीच मारायला पाहिजे होतं किंवा गावकरी आहेत ना ते त्यांच्या हवाली करायला पाहिजे या माणसाला। चुकी केली तुम्ही त्या नराधमाला ना पोलिसांच्या हवाली करून, खरंच तो ना जागीच त्याला दाखवायला पाहिजे होते काय आहे काय नाही ते। हे केल्यानंतर काय भेटतं। खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन या काळामध्ये पाहिजेच होतं। जागीच त्या माणसाला ना काय सजा भेटली असती ते कळलं असतं। मग असे कृत्य आणि खरंच एकदा तरी असं केलेल्या माणसांना जागीच एकदा लगेच ठार केलं ना तर कमी होतील असे सगळे जे प्रकरण होत आहेत ना ते कमी होतील। कदाचित असं करायलाच पाहिजे। पण आता 24 तासामध्ये दुनिया इकडची तिकडे होऊ शकते, पण 24 तासामध्ये या नराधमाला फाशी नाही भेटू शकत। काय बोलावं आता।